प्रचार रॅलीमध्ये पैशांची उधळण करत असल्याचा व्हिडिओ भाजप आमदार संजय केनेकर यांनी स्वतःच्या सोशल मीडियावर टाकलाय आणि त्यांनी आरोप केलाय की हा व्हिडिओ जो आहे तो एमआयएम पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये केला जातोय आणि पैशांची उधळण असं बोललं जातंय. मात्र ते पैसे खरे आहेत की खोटे आहेत हा प्रश्न उपस्थित असताना दुसरीकडे आपल्यासोबत भाजप आमदार संजय केनेकर आहेत ज्यांनी हा आरोप केलेला आहे. खरं तर एमआयएमचे काही उमेदवार ज्या पद्धतीने मस्तीत आणि माज आल्यासारखे वागताय आणि ही मस्ती एमआयएमची भारतीय जनता पार्टी उचलल्याशिवाय राहणार नाही. याची आचारसंहितेकडे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. आचारसंहितेचा भंग त्यांनी केलेला आहे. पैसे उडवण्याचं काम केलेलं आहे. पहिले जे पैसे उडवले ते खरे पैसे आहे का? त्या बनावट नोटा आहे आणि यामुळं या एमआयएमच्या त्या उमेदवाराचं खरं तर त्याची निवडणूक रद्द करण्यात आली पाहिजे. त्याचं उमेदवारी रद्द करण्यात आली पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही निवडणूक आयोगाकडे पत्र देणार आहे. ज्या पद्धतीने हा माज आहे, आता निवडून येण्याच्या आधी या एमआयएमची ही इतकी मस्ती, तर निश्चितपणे शहरामध्ये अराजकता आणि अशांतता माजवण्याचं हे चित्र आहे, प्रतीक आहे आणि त्याच्यामुळं यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी प्रशासनाला आम्ही पत्र देऊन जो आचारसंहितेचा भंग त्यांनी केला तेही त्यांच्या लक्षात आणून देतोय आम्ही. यांच्या मागे चुकीच्या लोकांचा जनाधार आहे आणि तो घेऊनच या शहराची अशांतता आणि अराजकता जी सुरुवात करताय, ती सगळी मोडीत काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थाने एकमुखाने या येथील नागरिक भारतीय जनता पार्टीला निवडून आणून देणार आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.